नाना, आजची ही रेसिपी तुमच्यासाठी। आज मी बनवणार आहे तिळाची चटणी। तिळाची चटणी बऱ्याच जणांनी पावडर फॉर्म मध्ये बघितली असेल, पण माझ्या वडिलांनी, माझ्या नानांनी मला शिकवलेली ही अख्ख्या तिळाची चटणी। मी शेफ मानसी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा रुचकर मेजवानीमध्ये स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत अख्ख्या तिळाची चटणी। चटणीसाठी सगळ्यात अगोदर मी कढई घेतली आणि ती गॅसवर ठेवली आहे। गॅस ऑन करूया। त्यामध्ये आता आपण तेल घालणार आहोत। तेल जरा जास्त लागतं आपल्याला चटणीसाठी, त्यामुळे मी इथे 3 ते 4 चमचे तेल घेते। तेल जोपर्यंत कडकडीत होतं ना, तोपर्यंत मी माझ्या वडिलांबद्दल तुम्हाला थोडंफार सांगण्याची इच्छा ठेवते। माझ्या वडिलांना खाण्यापिण्याची फार आवड होती आणि आमच्याकडे ना, मला आठवतं लहानपणी चटणावळ होतं। चटणावळामध्ये विविध प्रकारच्या चटण्या आणि लोणचे असायचे। लोणचे सुद्धा ते स्वतः बनवायचे आणि चटण्या सुद्धा, आणि त्याच चटण्यांमधली हा एक प्रकार म्हणजे ही चटणी, तिळाची, अख्ख्या तिळाची चटणी, ती मला फार आवडायची आणि मला म्हणजे सगळ्यांनाच आवडायची। पण मला आठवतं लहानपणी मी भाजी नव्हती खात, तर पोळीसोबत ही नुसती चटणी खायची। त्यामुळे मला असं वाटलं की आज मी तुम्हाला ही रेसिपी दाखवावी आणि वडिलांना समर्पित करावी। तेल आता छान कडकडीत असं गरम झालंय। त्यामध्ये मी इथे लसण बारीक करून घेतलाय। इथे मी 10 ते 15 पाकळ्या घेतल्या होत्या, त्या अगदी बारीक करून घेतल्या, त्या आपण यामध्ये घालणार आहोत। लसण आपल्याला चांगला क्रिस्पी आणि ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। एकदा का रंग चेंज झाला की त्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत। तुम्ही बघू शकत असाल लसणाचा रंगही चेंज झाला आणि अगदी छान क्रिस्पी झाले। अशाच वेळेस आपल्याला कोथिंबीर घालायची। एक लहान वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, ती आपण यामध्ये घालणार आहोत। आणि लगेच आपल्याला इथे 2 चमचे तिखट घालायचंय। मिक्स करून घेऊया। आणि त्यानंतर इथे मी 1 मोठी वाटी तीळ घेतले, ते आपण यामध्ये घालूया। आणि आता एकदा छान पूर्ण भाजून घेऊया याला। एक मात्र आपल्याला लक्षात ठेवायचंय, तिखट आपण जेव्हा घालतो ना, तेव्हा लगेच अगदी 2 सेकंदाच्या नंतरच आपल्याला तीळ घालायचे, नाहीतर आपलं तिखट जे आहे ना, ते जळून जाईल। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। तिळाचे फार फायदे आहेत, जसं की तिळापासून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं आणि तिळामुळे आपल्या बॉडीमध्ये एक उबदारपणा राहतो। म्हणूनच हिवाळ्यात तिळाचे लाडू म्हणा किंवा तिळाचे पदार्थ खाल्ले जातात। चटणी आता छान भाजून झाली आहे। गॅस सुद्धा मी बंद केलाय। ही चटणी आरामात 1 ते 1.5 महिना तुम्ही टिकवू शकता आणि फ्रीज मध्ये ठेवायची अजिबात गरज नाही। या चटणीला तुम्ही सँडविच सोबत, ऑमलेट सोबत, चपाती सोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। चटणी तर झाली आहे, आता मी चटणी काढून घेते एका बाउल मध्ये। मस्त कुरकुरीत अशी ही चटणी लागते। लसणाचा कुरकुरीतपणा, कोथिंबीरीची चव आणि त्याचा कुरकुरीतपणा, तिखटाचा तिखटपणा आणि तिळाची पौष्टिकता, अशी ही सर्व गुणधर्म संपन्न असलेली ही तिळाची चटणी तुमच्यासाठी। आणि तुमच्या जर कधी खाण्यामध्ये अशी एखादी वेगळी चटणी आली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि अशाच छान छान वेगवेगळ्या रेसिपीसाठी बघत राहा रुचकर मेजवानी।